बघू आता काय पुढे तुम्हाला दिसेलच काय विषय आहे तो तुम्हाला पुढे उद्याच्या व्हिडिओत माहित पडेल. मी आले असते तर. आणि शिवानला मी घेऊन जाणार नाहीये. आज हे बघा आज आम्ही घेऊन आलोय दादूला दुकानामध्ये. तिकडे बघा काम चालू आहे. शिवानी बसलेली आहे वरती, मी खुर्चीवरती आहे. काय चाललं मग शिवानी, बरी का? हा म्हणजे कसं वाटतंय आज खूप दिवसानंतर बाहेर आली तू? लय ऊन पडलंय बाहेर. लय ऊन पडलंय बाहेर. लय दिवसांनी आले मी बाहेर. लय ऊन पडलंय. सकाळचे 10:30 तर वाजले. पहिलं कंटिन्यू बाहेरच असायचं. आता काय 10:30 वाजलेत आणि ऊन बघा किती पडलंय. किती ऊन आहे बघा बाहेर आमच्या घरी. आणि इकडे बघा मम्मी इथं बसलेली आहे आणि मस्त पैकी दादू पण एन्जॉय 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 दुकानात एन्जॉय. आणि आम्ही त्याला एक ब्लॅक ड्रेस मागवला होता, त्याच्यावरती पॅन्ट आम्ही घातली त्याच्यावरती, पण त्याला ड्रेसच आहे ना. ते ड्रेस आहे ना, त्याचं काय करावं, रिटर्न करावं लागतं. ते मम्मी घालू शकतात. ते मला ते दुकानात आणायचं होतं पण मला तुम्ही घरीच बोलायला लागले त्यामुळे मी नाही आणला. मला जास्त फिट ड्रेस नाही घालायचा रे. जास्त फिट ड्रेस नाही घालायचा शिवाय. फिट ड्रेस नाही हो, ते आपल्याला घालता नाही आहे ना, माहिती का? ना तुम्हाला येणार ना मला घालता येणार. आणि आमच्या दुकानात तुम्हाला सांगू का असा पसरला पडेल. आमच्या घरी पाहुणे बी येणार आहे आता. पाहुण्यासाठी आवारावर करावं लागेल काहीतरी. आणि उद्या थोडस बाहेर जाण्याचा प्रोग्राम आहे, तो पण तुम्हाला माहित पडेल पुढे काय तर. मम्मी सांग जर बोल 2 शब्द. एवढं बी नातो एवढं पण नातवामध्ये तो बाहेर बघतोय, बघू त्याला नवीन नवीन वाटायला कुठं आलाय. पंखा दिसतोय पण पंखा आला नाही. पंखा चालू केले की हवा येते. पंखा बंद केला याने. तुझ्या पप्पाने पंखा बंद केलाय. पंखा बंद केला, कूलर चालू केलं मी. म्हणलं गार लागेल त्याला. ठीक, चला भेटतो तुम्हाला. आता कुठं जायचं शिवानी आपल्याला? भाजी मंडी. अरे हात यायला भाजी मंडीत जायचं. भाजी कुठे जायचं? भाजी घ्यायला. भाजी घ्यायसाठी आता भरपूर सणी शिवानी जाणार आहे. काय जेवायचं काय झालं? जेवायला दिलं नाही नव्हतं देऊ. जेवायला दिलं तुला? नाही दिलं? नाही नाही दिलं? नाही नुसतं नाही नाही म्हणतो तू. नाही दिलं अरे नव्हतं लय देऊ. शहाणा आहे तो. नाही दिलं. असं करतोय direct तो. बिस्किट नाही दिला. हुशार आहे हुशार आहे. पप्पाचे पैसे वाचणार तू. असंच करून खाऊन यायचं सगळीकडून. हा गोळी नाही दिलं, नाही दिलं. त्या तारक मेहताच्या गोळी सारखं. नाही दिलं. सगळ्याचं घरून खाऊन यायचं आणि घरी आलं का म्हणायचं नाही मी खाल्लंच नाही पण मला भूक नाही आता मी नंतर खाईन असं म्हणायचं. चला आता आवरतो माझं काम आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीएसके आणि पावसाचा आनंद घेत आहोत. मस्त पुढे पाऊस येतो. ठीक आहे पत्र तर आमचे पत्रे वाचते बघू शकता तुम्ही. नमस्कार सगळ्यांना. आणि आता आम्ही दुकानातून घरी आलेलो आहे. तुम्ही जो पुढचा व्हिडिओ बघितला तो दुकानातला होता. मस्तपैकी शॉपिंग केली. लय मोठे कांदे बटाटे कोथिंबीर वितंबीर सगळे खरेदी केलं. ते गडगड गडगड वाजून आले. खूप पाऊस पडतो आमची तर. आता लय मोठं खरेदी करून आणलं. म्हणजे एवढ्या दिवसात मी मंडीत गेले नव्हते ना भाजी मंडीत. मग तुमच्या भावाचा पैसा मस्त मस्त उडून आले. लय मोठे पैसे उडून आले तुमच्या भावाचे ना. किती दिवस झाले मी पैसे उडवले नव्हते. 1 वर्षापासून शिवानी भाजी मंडीत गेली नव्हती. आता 1 वर्षापासून नाही हो, 4-5 महिन्यापासून. 9 महिन्याच्या अगोदर गेली होती. तेच ना. 5 ते 6 महिने झाले की शिवानी भाजी मंडीत गेलेली नव्हती. 5 ते 4-5 महिने झाले. आणि असा विषय आहे. आणि इकडे बघा मस्त पैकी खिचडी चालू आहे आमची तर. मस्त खिचडी आता दुपारच्या डिनर नाही का. कांदा पण टाकला. हा मग छान अशी खिचडी बनवली टेस्टी लागण अशी. आणि पावसाचा आवाज तुम्हाला येत असताना अचानक भयानक पाऊस सुरू झालेला आहे. गरमी मधला पाऊस आहे. आणि आमचा दादू खाली खेळत आहे आणि वरती शिवानी खिचडी. कारण दादूला भेटायला पणजी आलेली आहे. पणजीच म्हणजे आजीची आई म्हणजे पणजीच म्हणतात. त्या एकामध्ये सांगायला नका. असं काय करू कांद्याचा वास गेला त्या डोळ्यामध्ये. आग होऊ लागली म्हणून जरासं ऍक्टिंग खेळत होतो. तर कालच्या व्हिडिओला भरपूर सपोर्ट. असं नाही करायचं. आता व्हिडिओ पाहायला त्यानंतर परत मला बोलायचं नाही की असं करून करायला तुम्ही असं करून करायला. काय करायला मला सांगा असे करते कधी कधी लहान मुलासारखी कामं करते. परत म्हणते शिवानीला असं म्हणले तसं म्हणले. मी मला नाही वाटतं मी अजून लहानच. मी लहानच अजून आणि माझं बाळ एक आणि मी एक आम्ही दोघं लहानच. तर तुम्हाला मी आता पाऊस दाखवतो कसा आहे कसा नाही. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
कमेंट करत जा सगळ्यात महत्वाची म्हणजे. आणि परवाच्या दिवशी जो व्हिडिओ टाकला होता नावाच्या बद्दल, त्याबद्दल मी पुढे व्हिडिओ मध्ये बोलणार आहे. आवाज येत असेल का तुमचा त्या व्हिडिओ मध्ये? उगाच आपलं बोलता. तर चला चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. बाय बाय. किती पाऊस पडत आहे आमच्या गॅलरी मध्ये, पूर्ण पाणी आले. भिजू नको शिवानी. हे बघा ऐकत नाही शिवानी. मला पप्पाने तुला वरती जेवणाला मदत करायला बोललेलंय. हा पप्पानी काय सांगितलं वरती, तू शिवानीला मदत कर म्हणून. आणि शिवानी इथं काय करायली? मस्ती. मग मस्ती कर. मी जेवणच बनवते, मी कुठं मस्ती करायला लागले? मग पटपट आवरून घ्यायचं. मी काय पटकन आवडले मी. मग छान असे वाटाणे पाहिजे ते मस्त बारीक खिचडी झाली असते. माझं favorite आहे. आज दुपारचे 2 वाजले तरी आम्हाला जेवण नाहीये, कारण आम्ही सगळेजण आज गेलो होतो बाहेर. बाहेर. आणि स्पेशली आता मी आजपासून हे ठरवलं आहे की मला मी नाही का? बाहेरून काही मागवणार मला नाहीये. बाहेर नेलं होतं त्यांनी. मला खाऊ पण घातलं असतं आणि स्वतः पण खाल्लं असतं, पण मेन म्हणजे आमच्याकडे टाइम नव्हता. नाही का? टाइम ते पण व्हिडिओ मध्ये दिसलं असतं मला, पण भाजीपाला घेतला आम्ही. टाइम खूप. भाजीपालाचा एक दिवस नक्की, म्हणजे तुम्हाला सांगू का मी कुठं भाजीपाला आणतो ते बी तुम्हाला दाखवीन मी एका दिवशी. मला कधीच घरी असं आणलं नाही की बिना खाल्ल्याचं, पण टाइम खूप थंड थंड रस पाहता तुला ते सांगत आहे. हा मग ते तर सांगणार हे होते. बघा स्वतःवर जास्त घमंड नाही करता, मी बायकोवर थोडेफार 10-20 रुपये खर्च करतो. हा. आणि हा अजून एक दाखवायचं, जे भाजी बघा मी आज फर्स्ट टाइम पाहिली. ही आजीने आणली माझ्या भाजी. 12 मिसळ का असं. काय म्हणजे 12 मिसळची भाजी आहे. बघू शकता याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे मला पण तुम्हाला दिसतंय आवडली बघा. ही. मिरची आहे, खोबरं आहे, लसण आहे, कांदा आहे, टमाटो आहे, परत अलग अलग भाज्या आहे. ती भाजी मिक्स करते. ती एवढ्या डेंजर भाज्या बनते अलग अलग, त्या कधी समजणार बी नाही तुला काय आहे. त्याचं मला समजतच नाही पहिले काय ते जेवण. ते कुठं भेटतं? शेवगा तिकडे काय? कुठे भेटतो? काय? मुंबईला भेटतो का ते शेवगा? भेटतं ना. भेटतो? तुम्हाला मी 12 मिसळची भाजी दाखवली, कशी वाटली मला ते सांगा नक्कीच. आणि आता मी ना पटपट आवरतो सगळं. आणि लाईट गेलेली, हा व्हिडिओ थोडासा लेट पडला असेल तर ठीक आहे, ऍडजस्ट करून घ्या. आणि मी व्हिडिओ टाकायचा पुरेपूर प्रयत्न करत आहे, कारण उद्या पण तुम्हाला व्हिडिओ येणार आहे, कारण उद्या मी जाणार आहे बाहेर. कुठे जाणार आहे तुम्हाला माहित पडेल. मला पण घेऊन जाणार, मी एकटेच जाणार आहे. एकटाच जाणार आहे मी. आणि मम्मी असेल बहुतेक माझ्यासोबत, आणि आजी असेल, पण दादू पण नसेल, कारण मी जाणार आहे उद्या ताईकडं. तर तुम्हाला उद्या ताईकडचा व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे कोणी स्किप नका करू, कारण उद्या काहीतरी कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघू आता काय पुढे तुम्हाला दिसेलच, काय विषय आहे तो तुम्हाला पुढे उद्याच्या व्हिडिओत माहित पडेल. मी आले असते तर. आणि शिवानीला मी घेऊन जाणार नाहीये. मी येणार. नाहीये म्हणजे नाहीये म्हणजे आणि येणार खूप आहे. जोराचा पाऊस पडत आहे, गडगड आवाज येत आहे, बाकी काही नाही. आणि तर पण येणार. मित्रांनो चला भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. हे बघा ना किती असं नाही म्हणजे मी अजून थोडा व्हिडिओ बाकी, थोडासा व्हिडिओ बघा. व्हिडिओ मधल्या ज्या काही गप्पा गोष्टी असतात का, ते सिरियसली घेत नका जाऊ, कारण काय होतं माहिती का, कधी कधी मजाकीच्या लेवल मध्ये तुम्ही हसले पाहिजे आम्हाला बघून, किंवा थोडाफार कॉमेडी कंटेंट झाला पाहिजे, ह्या विषयाने पण व्हिडिओ घेतला जातो. तर एवढा विषय नका घेत जाऊ, नाही तर सगळ्याच गोष्टी व्हिडिओ मधल्या खऱ्या असतात असं पण नाहीये. या गोष्टीबद्दल तुला काय वाटतं? बरोबर. सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात असं नाहीये. काही गोष्टी आम्ही कॉमेडी कंटेंटच्या वेळी घेतो, काही इमोशनली वे घेतो, म्हणजे सगळं मिक्सअप असतं. पण सगळ्या गोष्टी खऱ्या असतात असे नाहीये. काही 100%पैकी 10% आता म्हणजे खरं असू शकतं, असा विषय आम्ही घेतो. खिचडी खाल्ल्या मस्त मस्त गरम गरम खिचडी. आणि दुपारचे 2 वाजलेत, अजून माझ्या व्हिडिओचं कॉम्पिटिशन झालेलं नाहीये. संध्याकाळी कारण मग एक रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला. नको, काही नको, रेसिपी नाही आता, काहीच नाही. तिथं मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो आता, कारण जास्त व्हिडिओ लांब नाही करता, शॉर्ट मध्ये व्हिडिओ बनवतो, कारण माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंगचा पण विषय आहे. आणि त्याला पाऊस यायला लागला, त्यामुळे चार्जिंगच नाही मोबाईल. शिवानी खूप ठसका उठवला, म्हणजे शिवानी आणि थोडा वेळ आहे ना, खिचडी खायला लागली. थोडा आहे ना, तुम्हाला थोडं थांबावं लागेल, थोडा लेट होईल हा व्हिडिओ. कॅमेरा खूप हलतोय असा. रेणीच्या टिंग्याची रेणुकाच्या डुग्गूची गोदडी. मोठी बाबा गोदडी जड गेली. हा जड आहे रे, जड. वजनवाली. तू केव्हा जाणार आहे आता थोडा वेळ. हा का? उद्या तिला मी घेऊन येऊ. आंबा खाऊ नको ना, इकडे कॅमेरा चालू आहे ना, असं नको करून तू. म्हणलं तर तू आता लगेच कशी काय निघणार? होय, तिला टाइमच काय लागतो. घ्यायचं म्हणलं? हे बघा मम्मीचा आंबा खायचं काम चालू आहे बाहेर, पाऊस पडा लागला. काय घ्यायचं म्हणलं? पाऊस पडायला लागला तर काय केव्हा घ्यायचं जाऊन? आता जायचं का?
मम्मी आता उद्या जाणार आहे गावाला. होय? का आताच जाणार आहे? आताच जाणार आहे का? जायची आणि काय घ्यायचं म्हणलं कसं घ्यावं तिथे बाजार नाही का मोठा पुढे तिथं तिथे जाऊन घेईन ती. असं आहे होय. हम्म. खाय 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 म्हणू नको आंबा खायला या का काय. आमच्याकडे आंबे आहे का काय आहे. माझ्या पुरतच एक आंबा आहे